नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, मी आता बार्शी तालुक्यामध्ये असलेल्या गोरमाळे या गावातील डॉक्टर नवनाथ मल्हारी कसपटे यांच्या नर्सरीमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो आहे. खरं तर नानांची वेगळी ओळख सांगायची महाराष्ट्र माझावर गरज नाही. सीताफळ शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचं पहिलं पसंतीचं नाव असलेलं नाव कोण असेल तर ते म्हणजे नाना आहेत. खरं तर NMK1 गोल्डन ही व्हरायटी, ज्या व्हरायटीनं महाराष्ट्र काय संपूर्ण देशभर त्या ठिकाणी सीताफळामध्ये मोठी क्रांती केली आहे. आणि सीताफळ मुळातच हे जंगली पीक, त्यातनं त्याला फळांचा दर्जा देण्यापासून ते आता मार्केटला ते व्यापारी पीक होण्या इतपत त्याला जे संशोधन केलं आहे, त्यामध्ये काम केलं आहे, ते खरं तर नानांनी केलं आहे. नानांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे पुरस्कार आहेत, देशातले वेगवेगळे पुरस्कार आहेत, शेती क्षेत्रातले जवळपास सगळे नामांकित पुरस्कार आहेत. त्यासोबतच इथल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये राजकीय म्हणून असलेल्या सगळ्या लोकांशी नानांचा थेट संबंध आहे. आणि शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना जर सगळ्यात मोठं आज काम काय असेल तर जो सीताफळ शेती करी ज्या शेतकऱ्याचे आपण अनेक कोटी रुपयांचे व्हिडिओ करतो, त्या व्हिडिओच्या पाठीमागचा खरा सूत्रधार कोण असेल तर ते डॉक्टर नवनाथ मल्हारी कसपटे नाना आहेत. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते व्हरायटी संशोधनाची असते. मुळात सीताफळाला मगाशी मी त्यांच्यासोबत ज्यावेळेला फिरत होतो नर्सरीमध्ये, त्यावेळेला अगदी सीताफळ ज्यावेळेला हे नोंदणी करायला गेले होते पेटेंट म्हणून, त्यावेळेला फळांच्या दर्जामध्ये सीताफळाचं नाव नव्हतं. तिथून सुरू झालेला संघर्ष ते आज जवळपास अनेक व्हरायट्या मार्केटमध्ये अक्षरशः दबदबा करून बसलेत. असं एक मोठं नाव आपल्यासोबत आहेत. खरं तर सीताफळाच्या या संपूर्ण संशोधनाची सुरुवात कशी झाली, इतकी मोठी भारतभरातली नव्हे जगभरातली सीताफळाची सर्वात मोठी नर्सरी उभा कशी राहिली, ते चालती कशी, त्यापासून ते नवीन व्हरायट्यांचं संशोधन कसं केलं जातं. आणि आज मार्केटमध्ये दुर्दैवानं एक जसं असली सोनं येतं तसं दुर्दैवानं त्याचा एक नकली पार्ट हा बाजारामध्ये येतो. त्यापासून शेतकऱ्यांनी कसं सावध राहिलं पाहिजे या सर्व बाजूंनी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः डॉक्टर नवनाथ मल्हारी कसपटे नाना आहेत. नाना, तुमचं महाराष्ट्र माझामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुमच्या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्याच्या वतीनं मी तुमचं आता समोरासमोर अगदी मनापासून आभार मानतो आहे. कारण मी महाराष्ट्रभरातल्या अनेक शेतकऱ्यांचं लाखो कोटींचं उत्पन्न सीताफळातलं झाल्याच्या गोष्टी आपल्या महाराष्ट्र माझावर दाखवल्या आहेत आणि त्याचा खरा सूत्रधार तुम्ही. मी जेव्हा जेव्हा शेतकऱ्याला विचारलं हे कोणामुळं, त्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी देवासारखं तुमचं नाव घेतलं की हे केवळ नानांमुळं झाले. नाना, तुमच्याशी बोलताना पहिल्यांदा तरी खूप समाधान आहे, दबाव पण आहे की आज एवढ्या मोठ्या माणसाशी बोलायचं आहे. तरी मी सुरुवात करतोय या सीताफळ शेतीबद्दल. हळूहळू जाऊया, ही शेती कशी परवडणार आहे, किती केली पाहिजे, कशी केली पाहिजे, इकडे जाऊयाच. परंतु तत्पूर्वी मला प्रश्न विचारायचा आहे की एकूण ह्याची सुरुवात कधी झाली, सीताफळाच्या या संशोधनाला लाना कधी लागली नेमकं? खरं तर 1985ला आमची सुरुवात झाली. बरं आणि त्याला खरं रूप 2001 पासून सुरुवात झाली. बरं बरं कारण महाराष्ट्र सीताफळ संघ काढला. बरं मी त्याचा संस्थापक अध्यक्ष होतो 13 वर्षे. बरं आता ते विदर्भामधले गटाने आहेत सध्या. तर त्या काळापासून खरी ह्याला संशोधनाला किंवा त्याच्याकडं बारकाईनं पाहणं किंवा त्याच्या संशोधक वृत्ती आमची तयार तिथून पुढे झाली जास्त. बरं बरं आणि माझ्याकडे 25 वर्ष द्राक्ष होती. बरं आणि सर्वाधिक द्राक्ष निर्यातीचा बहुमान मला बराच वेळा मिळाला. बरं आणि महाराष्ट्रातून माझी एकमेक निवड करून लंडनला सुद्धा पाठवलं होतं. बरं मग एवढी द्राक्ष चांगली असताना सुद्धा मी 2011ला पूर्ण द्राक्ष बंद केली आणि पूर्ण मी सीताफळामध्ये आलेलो आहे. बरं. आज सीताफळाचं काय चाललंय काम नेमकं? किती किती व्हरायटी आल्या आणि कसं संशोधन सुरू आहे? आता खरं तर बऱ्याच लोकांना ते काही खोटं वाटतं किंवा समजत नाही, लक्षात येत नाही. सध्या माझ्याकडे 3000 व्हरायटी फळावरल्या आहेत. बरं 3000 म्हणजे फक्त असं तोंडात येईल तो आकडा आम्ही सांगत नाही. 3000पेक्षा जास्त व्हरायटी आहेत. तर माझे मॅनेजर, माझा मुलगा आणि मी ह्या 4 लोकांनाच आम्हाला त्यातलं समजतं. मी आता सांगितलं तर 10 मिनिटाच्या आत कुठल्या कोड नंबरचं झाड कुठं आहे ते लगेच मॅनेजर किंवा माझा मुलगा जाऊन त्या झाडाची काय असेल ती परिस्थिती सांगू शकतो. मी इथून जरी सांगितलं तर 10 मिनिटात मला रिपोर्ट येईल की त्या झाडाची काय अवस्था आहे ती. किंवा मी बागेमध्ये फिरत असताना या कोड नंबरच्या झाडाला काय झालं ते सांगा म्हटलं तर लगेच ते सांगतील. अशा पद्धतीनं माझ्याकडे पूर्ण त्याचं रेकॉर्ड वगैरे व्यवस्थित ठेवलेलं आहे. विद्यापीठाचे लोक पण येतात आणि ते पण त्याचं सगळं संशोधनाच्या दृष्टीनं त्याचा अभ्यास करतात आणि त्याचं रेकॉर्डिंग ठेवायला चालू आहे. खरं तर NMK1 गोल्डन ह्या सीताफळाच्या निर्मितीची गोष्ट काय, आज बाजारामध्ये या वाणाचा अक्षरशः दबदबा आहे. आता हे वैशिष्ट्य ह्याचं सांगायचं म्हटलं तर त्याच्यात बिया कमी आहेत, दिसायला अतिशय देखणं आहे. म्हणजे आतापर्यंतच्या जगातल्या सगळ्या सीताफळापेक्षा देखणं सीताफळ म्हणता येईल. आणि टिकून क्षमता जगातल्या सगळ्यात सीताफळाच्या पेक्षा जास्त टिकून क्षमता याची आहे, किपिंग क्वालिटी आपण म्हणतो. आणि त्याच्यामुळे आपण
एक्सपोर्ट करू शकतो, लांबच्या मार्केटला पाठवू शकतो, देशातल्या कानाकोपऱ्यात कुठल्याही बाय रोड जाऊ शकतं 6-7 दिवसाची किपिंग क्वालिटी असल्यामुळं. आणि झाडाला सुद्धा आपण 10 दिवस 15 दिवस मागे पुढे करू शकतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे याचा दबदबा वाढलेला आहे. आणि सगळ्या सीताफळापेक्षा रेटसुद्धा हे चांगले आहेत. त्यामुळं आता पूर्वी काही थोडंसं होतं त्याच्यात की आळी निघती कुठं काय, पण आता सगळे लोक सावध झाले. ते आम्ही इथं प्रशिक्षण घेतो, 1-2 महिन्याला प्रशिक्षण फ्रीमध्ये घेतो, जेवणासह फ्री असतं. आणि त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही सगळं शिकवल्यामुळं सगळं जागृती झाली. आता आळी निघायचं प्रमाण 98% कमी झालेलं आहे. खरं तर मुळातच ह्या सीताफळाला फळांचा दर्जा देण्यासाठी आणि सीताफळामधलं एक तर जगभरातलं पहिलं पेटंट तुम्ही घेतले, देशभरातलं पहिलं पेटंट तुम्ही घेतले. ती पेटंट घ्यायला गेल्याची गोष्ट काय, कसं झालं पेटंट, पहिलं पेटंट घ्यायला झालं? मला मग अशी फिरताना सांगत होता की अक्षरशः तिथं आम्हाला ती क्रायटेरियाच नव्हता किंवा कॅटेगरीज नव्हती. ते काय आहे प्रकार? आम्ही पहिलं जे ॲप्लिकेशन केलं भारत सरकारला, PPV FRA समजा, प्लॅन्ट प्रोटेक्शन व्हरायटी फार्मर्स राईट असं त्या संस्थेचं नाव आहे. आणि तिथं आम्ही ॲप्लिकेशन केल्यानंतर ते म्हणजे आमच्या आदिसूचीमध्ये सीताफळाचं नावच नाही म्हटले, कारण एवढं दुर्लक्षित हे फळ आहे. आणि मग ते म्हणले आम्हाला 1 वर्ष लागेल म्हणले त्याच्यामध्ये नाव घेण्यासाठी. प्रत्यक्षात त्यांना 2 वर्षे लागली. त्याच्यानंतर मग परत ॲप्लिकेशन आम्ही दिलं आणि पहिलं पेटंट आम्हाला मिळालं. ॲप्लिकेशनही पहिलंच आमचं आणि पहिलं पेटंटही आमचं. आणि आजपर्यंत दुसरं कोणालाही मिळालेलं नाही, आज पण एकच आहे पेटंट. आणि त्याचबरोबर आम्हाला त्याचा प्लॅन्ट जिनोम फार्मर्स राईट हा अवॉर्ड पण आम्हाला मिळाला. तो महाराष्ट्रातला पहिला मिळाला आणि ते आमच्या सीताफळाच्या कामाबद्दलच मिळालेलं आहे. खरं तर हे जंगली होतं, त्यांनीही तुम्हाला सांगितलं होतं. हे जंगलात असलेल्या फळाला मुख्य बाजारपेठेत आणावं, शेतकऱ्याला ते नगदी पिकाच्या स्वरूपामध्ये द्यावं, शेतकऱ्यांनी त्यातनं भरघोस उत्पन्न घ्यावं आणि ह्याला फळांचा चांगला दर्जा मिळून दबदबा तयार व्हावा, बाजारामधनं त्यातनं शेतकरी खिशात 4 रुपये मिळावं, हे कधी वाटलं नानांना? नाही, मला सुद्धा तसं वाटलं नाही सुरुवातीला. एवढं होईल असं मलाही वाटलं नाही. पण एवढं डोक्यावर घेतलं लोकांनी की आता माझे फोटो लावले त्यांच्या घरात. त्यांच्या घरात माझे फोटो मला पाहायला भेटले की एवढं आमचं म्हणजे सगळे घर तर सुद्धा कोणाच्याच घरावर पत्रे राहिले नाहीत. म्हणजे पूर्वी पत्रे विकून खाल्ले असं म्हणत होते, पण आता तसं नाही. तिथं सगळे स्लॅब पडले, चांगल्या गाड्या गोड्या आल्या आणि मुलं चांगल्या चांगल्या कॉलेजला, चांगल्या हायस्कूलला त्यांनी फीस वगैरे चांगली भरून लागली. त्यामुळे त्यांनी फोटो लावलेत. म्हणजे एवढं त्यांचं उत्पादन चांगलं मिळालं. ऊसाच्या दुप्पट तिप्पट उत्पादन मिळते. तरी पण काही लोक मग एवढंच लावू, ह्याचं बघू अगोदर काय होतंय ते, ह्याच्यात बऱ्याच लोकांनी वेळ घालवला आणि ते आज पश्चाताप करू लागलेत. किंवा दुसऱ्याने दरवर्षी लाखावर कोटीवर उत्पादन घेतलं काही लोकांनी. म्हणजे 15-20 एकर असलं की 5 लाखानं जरी धरलं तरी 20 एकराचं 1 कोटी रुपये होऊ लागले. असं काही फार हे नाही. आणि याला सगळ्यात महत्त्वाचं, उन्हाळ्यात 6 महिने पाण्याची गरज नाही. असलं तरी द्यायचं नाही, दिलं तर ते बिघडते. अशा प्रकारचं ही व्हरायटी आहे. तर जानेवारी ते जून पाणी द्यायचं नाही, ते उन्हाळ्यातले 6 महिने हे वैशिष्ट्य आहे याचं. तसं उसाला नाही. आणि जमीन चांगली होते, उलट याची 6 महिने पाणी नसल्यामुळे जमीन आणखी चांगली होते. ऊसाची जमीन खराब होते, कारण 12 महिने पाणी देऊन ते जमिनी खराब झालेल्या आहेत. आता कोल्हापूर साईडला वगैरे जमिनी खराब झाल्या, तसं ही सुद्धा इतर ठिकाणी सुद्धा होऊ लागलेले. खरं तर नाना, जवळपास 15-16 एकराची नर्सरी मी इथं आल्यावर सीताफळामध्ये बघितली. मी सीताफळात बघितलेली एकमेव आहे का महाराष्ट्रातच एकमेव आहे का देशभरात एकमेव आहे? देशभरातच नव्हे तर जगात एक सगळ्याचं म्हणणं आहे, जगात एवढी मोठी नर्सरी फक्त सीताफळाची नाही कोणाची. तर मग एवढी मोठी नर्सरी उभा राहिली कधी आणि आता कसा कारभार चालतो ह्या नर्सरीचा? कुठून लोक येतात, कुठपर्यंत तुमची रोपं जातात? तसं तर पूर्ण देशभरात रोपं तर जातातच. फक्त ज्या ठिकाणी बर्फ पडतं ते तेवढा एरिया जर सोडला तर सगळ्या एरियामध्ये रोपं जातात, सगळ्या राज्यामध्ये रोपं जातात आणि परदेशात पण रोपं गेलेले आहेत. आणि तिथं पण उत्पादन चांगल्या पद्धतीनं चालू झालेलं आहे. खरं तर ह्या सीताफळ, आता थोडंसं शेतीवर येऊया की सीताफळाचं नियोजन तुम्ही मगाशी पाण्याचं वगैरे सांगत होता. खरं तर सीताफळाची शेती हे मुळात तसा जंगली वाण असल्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं अनेकांनी चांगली मेहनत करून ह्या वाणाला मुख्य बाजारपेठेत मुख्य पीक म्हणून उभा केलं असलं तरी त्यामध्ये अनेक संघर्ष आहेत, अनेक शक्यता आहेत, त्या अनेक अडचणी देखील आहेत. त्या
त्या अडचणीच्या संदर्भामध्ये बोलत असताना नाना सगळ्यात महत्त्वाची अडचण जर ह्या सीताफळामध्ये काय असेल तर ती सेटिंगच्या संदर्भामधली जाणवते. अनेक शेतकरी जेव्हा जेव्हा भेटायला जातो तर मध्यंतरच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्र माझावरील प्रेक्षकांना आठवत असेल की वेलनेस बायोसायन्सच्या वेलसेट या प्रोडक्टसाठी आपण अनेक शेतकऱ्यांना भेटलो होतो. त्या शेतकऱ्यांकडे जाऊन आपण आवर्जून सेटिंग चांगली झाली ह्याचे व्हिडिओ केले होते नाना, कारण ते वेलसेटचं जे प्रोडक्ट होतं त्या वेलसेटच्या प्रोडक्टमुळे सेटिंग चांगली होत होती. त्यामुळे मी त्या निमित्ताने शेतकऱ्याला भेटायला गेलो होतो, त्याचे रिझल्ट जाणून घेत होतो, विचारत होतो, त्याचे अनुभव विचारायला गेलो होतो. त्यावेळेला सगळे शेतकरी मला सेटिंगबद्दल सांगत होते की साहेब ह्यात लई मोठी अडचण सेटिंग आहे. नाना सीताफळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता हे वेलसेट वगैरे प्रोडक्ट आलीच, परंतु त्या शेतकऱ्यांनी सेटिंगसाठी प्रामुख्यानं काय केलं पाहिजे त्याची निवेदन तुम्ही एक निर्माता म्हणून काय सांगताय? काय झालं, शेतकऱ्याला उत्पादन चांगलं मिळालं, पैसे चांगले व्हायला लागले, मग शेजाऱ्याने किती 2 पोती खत घातले, मग मी 4 पोती घालतो, पण त्याच्यापेक्षा मला जास्त आलं पाहिजे. म्हणजे असं करता करता त्याचा सगळा बॅलन्स बिघडला. आणि ही मुळताच व्हरायटी म्हणजे व्हिग्रस आहे, खूप वाढ होणारी व्हरायटी आहे. आणि आणखी आपण जर नायट्रोजन आणि इतर खतं जास्त दिली तर ते वाढीवर जाते. आपण म्हणतो पीक वाढीवर गेलं, माजलं या पद्धतीनं हे होतंय. तर ते लोकांनी थोडं सांभाळलं पाहिजे. ते शेतकरी म्हणतात आमची बांधावर झाड आहेत त्याला खूप चांगली फळं मिळालीत आणि आमच्या शेतात फळं कमी मिळतात. याचं काय कारण आहे म्हणले. आता हे ह्या त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला उत्तर मिळते की शेतामध्ये आपण एक्स्ट्रा त्याला काहीतरी देतोय, ती एक्स्ट्रा नको आहे एवढं, तर त्याला थोडं त्याच्या नॅचरल पद्धतीनं जगू द्या. आणि असं वेलसेट सारखे परत त्याला थोडं सपोर्टेड जर केलं तर तुम्हाला पाहिजे एवढं सेटिंग मिळते. आताच मला समजा प्रभाकर चांदणेचा फोन आला होता, तर ते म्हणजे मला थिनिंग केल्याशिवाय मार्ग नाही, एवढं सेटिंग आहे म्हणजे. आता प्रभाकर चांदणेला तुम्ही जवळपास आता भारतात सगळेच ओळखतात, कारण ते अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष आहेत. तर त्यांच्याकडे पण आपली व्हरायटी आहे, बऱ्याच दिवसापासून आहे. तर गेल्या वर्षी पण मी पाहायला गेलो होतो, अति एक्स्ट्रा सेटिंग होतं, तर त्यांना ते थिनिंग करायला सांगितलं आणि यावर्षी पण तसंच झालं म्हणजे. तर होतं, याचं वैशिष्ट्य कसं आहे, टेम्परेचर, ह्युमिडिटी या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर सेटिंग चांगलंच मिळतं. आणि परत ही अशी काही औषधं आहेत की त्याला सपोर्ट करणारी, त्याच्यातून तुम्हाला निर्धास्त राहायला काय हरकत नाही, एवढं सेटिंग मिळतं. अगदी खरं आहे. कारण मी देखील ते जे तुम्ही आता वेलसेटचं म्हणाला की ते वेलसेटमधनं ती ज्या गतीची सेटिंग शेतकऱ्याला मिळालं आहे त्यातनं शेतकरी प्रचंड समाधान आहे. मी आता येताना सुद्धा मी त्या गावाचं नाव विसरतोय, पण ते पोलीस आहेत, रिटायर आहेत, त्यांच्या शेतामध्ये गेलो होतो. तिथं गेल्यावर मी त्यांनी मला ही गोष्ट सांगितली, साहेब सेटिंग आमची झाले. आणि त्यांनी त्या गंमत सांगितली त्या वेलसेटची की जी असं मऊ लुसलुशीत जो कळी आहे पुढचा जो त्याचा जो पेर आहे त्याच्यावर जर वेलसेट टाकलं तर ती कळी अशी काळी पडते, कडक होते आणि त्यातला सगळा गर महागरीवर जाऊन त्याची गाठ तयार होते, त्यांचं सेटिंगला फायदा होतो. आता ही शेतकरी प्रॅक्टिस आहे, ह्याच्यामध्ये किती तत्वज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे हे काहीच माहीत नाही. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची अशी वैयक्तिक प्रॅक्टिस देखील आहे. ना ही सगळी सीताफळ शेती पुढे घेऊन जात असताना व्हरायटी आहेतच, परंतु सेटिंग जशी समस्या आहे तशी मालाची साईज होणं ही सुद्धा समस्या आहे. पुन्हा प्रश्न तोच आहे की निर्माता म्हणून त्यासाठी काय चाललं आहे? आता प्रत्येक ठिकाणी तेच येते. तर ती वाढ जी होती, माझं स्पष्ट मत आहे, ही जी NM किंवा गोल्डनची बाग आहे त्याला आयुष्यामध्ये त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्या झाडाच्या 2 फूट फांदी झाली की त्याचा शेंडा मारायचा, हे लक्षात ठेवायचं. 1.5-2 फूट त्याला काय मोजत बसायचं नाही, अंदाजे 1.5-2 फूट फांदी झाली की त्याचा शेंडा मारला पाहिजे. कारण मी आताच सांगितलं की ते व्हिग्रस व्हरायटी आहे आणि ती जास्त फिगरवर जाते, तर त्याला टॉपिंग जर केलं तर ते पाठीमागं तो फळ फुगलं जातं किंवा सेटिंगसुद्धा चांगली मिळते. तर प्रत्येक 2 फुटाला त्याची टॉपिंग झालं पाहिजे. म्हणजे मग छाटणीचं किती मोठं योगदान आहे ह्याच्यामध्ये? छाटणीचं पण आहे, कारण बरेच लोक काय करतात, आम्ही आता इथं प्रशिक्षणामध्ये दाखवतो, पण आता ती मोजकी संख्या असते ना शेवटी. ह्या पूर्ण देशभर लागवड आहे आणि इथली संख्या त्यामानं मोजकीच असते. तर छाटणीमध्ये पेन्सिल साईजची काडी राहिली पाहिजे त्या झाडावर, मग त्याला सेटिंग मिळते. हेवी छाटणी जर झाली तर त्याला परत तसेच घुमारे येतात, पानफोक म्हणतो आपण किंवा वॉटर शूट म्हणतो, तसे घुमारे येतात आणि त्याला फळं लागत नाहीत. फुलं जरी एका दिवस लागली तर ती गळून जातात आणि ती वाढतच राहते. आता आपण एकसारखं चर्चा करतो तीच करतो, ह्याला वाढ जास्त आहे, जास्त वाढत गेलं की मग ती मागचं सोडून देते. आणि फळं मोठी होताना सुद्धा तेच होते, ते पुढं आणि शेंडा वाढत गेला तर जरी सेटिंग झालं तरी ते फळ मोठं होत नाही. त्याला टॉपिंग केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. त्याचं अन्नप्रवाह जो आहे तो शेंड्याकडला फळाकडे वळाला पाहिजे, त्यासाठी त्याला टॉपिंग केलं पाहिजे. प्रत्येक 2 फुटावर सिंगल जी वाढ होते एखाद्या फांदीची, त्याला 2 फुटावर त्याला टॉपिंग करून त्याची एकाची 2 झाली पाहिजे किंवा थांबलं तरी पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. खरं तर आता हे मगापासून आपण त्याच्या वाढीबद्दल, त्याच्या नैसर्गिक स्वभावाबद्दल त्या ठिकाणी चर्चा करतोय. बऱ्याच वेळा सीताफळाची बाग लावली
आणि साहेब बाग आता काय बरोबर आली नाही, अशी शेतकऱ्याची फिलिंग होण्यापर्यंत शेतकऱ्याला नेमक्या काय अडचणी ह्यामध्ये येते आणि त्या कशामुळे येते? बरेच शेतकरी तुम्हाला देखील सांगत असतील की साहेब नाही जमलं, सीताफळ सेट झालं नाही, किंवा सीताफळाचा एखादा प्लॉट फेल जातो म्हणजे काय होतं आणि त्याला काय कारण असते? काय झालं, हे नर्सऱ्याचं पेव फुटलं तर आणि जे नर्सऱ्या करतात त्यांच्याकडे फळबागच नाही, सीताफळच नाही, आणि ते रोपं विकतात. आणि मग जे घेऊन गेलेले शेतकरी ते सुद्धा काय म्हणतात की मग ह्यांना कसं विचारायचं, आपण तर रोपं दुसरीकडून आणलीत ना, यांना कसं विचारायचं. आणि मग आम्हालाही विचारत नाहीत, त्यांना विचारलं तर ते पण व्यवस्थित काही सांगत नाहीत, त्याच्यामुळे ते फेल चाललेत. आणि त्याच्यामुळे आमच्या व्हरायटीसुद्धा नाव चाललेलं आहे. म्हणजे त्याचं पूर्ण ज्ञानच मिळत नाही ना. आता एक जण तर काय सांगितलं, त्यात आळी पडती, मग काय करायचं, तर ते म्हणजे कच्चा आहे त्यावर तोडायचं आणि घेऊन विकून टाकायचं. म्हणजे हे काही उत्तर नाही. बरोबर. ते पिकलं तरी पाहिजे, ते माणसाला खाता आलं पाहिजे. बरोबर. कच्चंच तोडा म्हणजे मग आळी होणार नाही. हे अशा प्रकारची उत्तरं मिळतात ना. खरं तर ही जी फसवा पशवी आहे, खरं तर कुठलंही एखादं नाव झालं, मेन प्रोडक्ट आलं, एखादं नाव वाजलं की त्याचं कोणतरी डमी कॉपी सगळं करून बाजारामध्ये जातं. बऱ्याच वेळा त्यातनं बाजारसुद्धा बाद केला जातो, मार्केट बाद केलं जातं, व्हरायटी बाद केली जाते, नावसुद्धा नकळत बाद होतं. तुम्ही जे म्हणताय की जी फसवा पशवी आहे, किंवा मला आज एका शेतकऱ्याने सांगितलं की बरेच जण नानांच्यातून रोपं नेऊन तिथं रोपं लावून तिथं रोपं डेव्हलप करून विकायला लागले, आणि त्यातनं नानांच्या व्हरायटीचं नाव कमी होऊ शकते. हा धोका शेतकऱ्याला सुद्धा कळाला आहे खाली जाऊन. तर ही जी फसवा पशवी नर्सऱ्यांमधली होते, तुमच्या नावानं विकलं जाते, त्याबद्दल काय कायदेशीर केलं आहे का? तसे काय केले का प्रोव्हिजन? आता देशातलं जर सगळ्यापेक्षा जास्त कायदेशीर केलं असेल तर मी केलेलं आहे. माझी दिल्लीमध्ये सुद्धा ओळख तशीच आहे, किंवा सर्वापेक्षा जास्त त्यांनी पुढच्या गोष्टी काही केलेल्या आहेत. तर बऱ्याच लोकांवर माझ्या केसेस आहेत. आणि आता कसं मी त्यांच्याशी बोलतो, चालतो, वागतो, सगळं तसं काय अडचण नाही. फक्त ही कायद्याची लढाई आहे किंवा कागदाची लढाई आहे असं आम्ही म्हणतो. प्रत्यक्षात आम्ही त्यांच्यासंग चर्चा करतो, बोलतो. आता चांगले रिपोर्ट हाती येतील, कारण मी CDFD नावाची जी काही लॅब आहे, ते आशिया खंडातली मोठी लॅब आहे हैदराबादची. त्या ठिकाणावर मी DNA फिंगरप्रिंटचे करून आणले ह्या व्हरायटीचं सगळं. आणि आता ज्याच्याकडे जी रोप आहे ती आता आम्ही चेकिंग करून घेणार कोर्टातर्फे. आणि त्याच्यावर फार मोठं मी 50-50 लाखाच्या 1-1 कोटीच्या केसेस मी केलेल्या आहेत. आणि तेवढी त्याची 15 लाख रुपये स्टॅम्प ड्युटीसुद्धा मी भरलेली आहे. त्याच्यामुळं हे होणार आहे, कारण कायदा हा थोडा तरी सांभाळला पाहिजे सगळ्यांनी. मला काय त्यांचं नुकसान करावं अशी इच्छा नव्हती, पण त्यांना सगळ्या प्रकारचं बोलून पाहिलं, सगळं केलं, पण ते माझी टिंगल करायची वेळ आली त्यांची, किंवा काही होत नसते ह्यानं. तर ते आता मात्र त्याचे रिझल्ट चांगले मिळतील असं मला खात्री आहे. आणि खरं तर ह्यातनं शेतकरी देखील फसवणूक त्यामध्ये टळणार आहे. शेतकऱ्याची फसवणूक टळते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी त्याच्यासाठी त्यांना बोललो होतो की आपण सगळं विचारणं करू, माझ्या अंडर तुम्ही काम करा, तुम्हाला रोपं करायला पण देतो. पण त्यांनी ते ऐकलं नाही ना. आज ही वाईट परिस्थिती आलीच नसती. बऱ्याच लोकांनी जमिनी विकल्याने रोपं केली आणि त्याचं एकही रोप विकलं नाही. बरोबर. त्याच्यामुळे कर्जबाजारी झाली, आत्महत्या करायची वेळ आली काही काही लोकांना. आणि तशी काही उदाहरणं झालेली आहेत. बरोबर. तर काहीतरी करून चालत नाही. काहीतरी त्याला सिस्टीम असते, त्याला काहीतरी काही त्याच्याशी काही त्याचा इतराशी संबंध असतो, हे विसरतात लोक. आपण जसं रोपं विकतो शेतकऱ्याला, तसं त्याला त्याच्यानंतरचं मार्गदर्शन सुद्धा करणं तेवढंच महत्त्वाचं असतं, हे ते विसरतात लोक. आणि कमीतून रोपं नेल्यामुळे त्यांना बागा काढायची वेळ आली, ते परत आमच्याकडून रोपं घेऊन चाललेत. बरेच लोक बागाकडून परत आमच्याकडे रोपं न्यायला आलेले. बरोबर. खरं तर पुन्हा मूळ सीताफळावर येऊन पुन्हा ह्याचं भविष्यावर आपण जाऊया. पाणी नियोजन हा सीताफळातला महत्त्वाचा घटक आहे. ते पाणी नियोजन शेतकऱ्यांनी कसं साधलं पाहिजे? आता 10 एकर जर कोणाची बाग असेल तर 1 एकरचं शेततळं अधिक पावसाळा एवढ्यावर त्याची बाग पूर्ण तयार होते. हे सोपं गणित सांगितलं. आणि सर्वसाधारण बऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी पाणी असतं, तर तुम्हाला जून ते जानेवारीपर्यंतच पाणी द्यायचं असते. पहिलं 2 वर्ष कंटिन्यू द्यावं लागतं, पण त्यावेळेस कमी पाणी लागत असतं, कारण त्याचा विस्तारच कमी असतो, मुळाचा विस्तार पण कमी असतो, त्यामुळे कमीच पाणी द्यावं लागतं 2 वर्षे. 2 वर्षाच्या नंतर एकदा आपण पहिलं पीक घ्यायला चालू केलं का तिथून पुढं 6 महिनेच पाणी द्यायचं. जसं माणसाला 24 तासामध्ये 8 तास झोपेची गरज असते, त्या 8 तासामध्ये किती वेळा तुम्ही चहा घेता, किती वेळा नाश्ता करता, किती वेळा जेवण करता, एकदाही नाही. आणि जर केलं तर ते आपल्या शरीराला मान्य नाही, आपल्याला पण मान्य नाही. तसं याला सुद्धा वर्षातून 6 महिने झोपेची गरज आहे. त्या झोपेच्या काळामध्ये याला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब करायचं नाही, त्याला गाढ झोप घेऊ द्यायची. मग ते 6 महिने झोप झाल्यानंतर मग ते जूनचा पाऊस पडल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची वाढ होते आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं सेटिंग वगैरे सगळं मिळतं. तर ह्या पद्धतीनं याला 6 महिने पाण्याची गरजच नाही, आणि 6 महिने पाण्याची गरज आहे, त्यात मग पावसाळा आला 4 महिन्याचा, आणि 2 महिने आपण त्याचं वरचं पाणी दिलं पाहिजे. सेटिंगचा काळ, त्यानंतर फुगवणीचा काळ, ह्या काळात पाणी कसं सांभाळलं पाहिजे?
नाही, त्याला वापसा कंडिशनमध्ये पाणी दिलं पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठलंही फळबाग असू द्या किंवा कुठलंही पीक असू द्या, त्याला वापसा कंडिशन कशी राहील याच्याकडे आपलं लक्ष केलं पाहिजे. आणि वापसा कंडिशनमध्ये सगळ्यात चांगली जोमदार वाढ होत असते. ज्यादा पाणी नको आणि एकदम कडक दगडासारखी जमीन झालेली नको, वापसा कंडिशन पाहिजे. खरं तर आता मगाशी तुम्हाला फिरवून दाखवत होता त्यावेळेला तुमचा कॉन्फरन्स हॉल बघितला, जिथं तुम्ही शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण अगदी त्याला 2 घास खाऊ घालून 2 ज्ञानाचे शब्द त्याला देत आहे आणि शेतकरी डेव्हलप करायचा प्रयत्न करत आहे. तिथं मी बरेच फोटो आतमध्ये बघितले, अगदी वेगवेगळे राजकीय नेते, अगदी शरदचंद्रजी पवार साहेबांपासून ते नितीन गडकरींपर्यंत, ते अगदी मला धर्मेंद्रांचा फोटो देखील तुमच्या त्या व्हरायटीसोबत दिसला. ह्या इतक्या सगळ्या लोकांच्या पसंतीला उतरलेली, एवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही वेगळ्या माध्यमातून भेटलेली ही सगळी व्हरायटी, काय प्रतिक्रिया होत्या त्या वेळा त्या सगळ्या मान्यवरांच्या, किंवा वाणाबद्दल ज्या वेळेला ही मोठी लोक आपला वाण हातात घेऊन त्याबद्दल प्रतिक्रिया देतात तेव्हा मनात काय असतं? फळ पाहिल्यानंतर ते फार आश्चर्यचकित होतात ते. आणि बऱ्याच वेळा मला असं दिसून आलं, ज्यावेळेस मला नाशिकला म्हणजे मला एक सन्मान केला महाराष्ट्रातून, 2 सन्मान होते, त्यापैकी माझा एक होता. तर त्यावेळेस मी काय केलं, हे सगळे माझी मंत्री वगैरे तिथं बसलेले होते, मुख्यमंत्री होते. मग सगळ्याच्या पुढे मी एक सीताफळ ठेवलं होतं टेबलावर. त्यांनी बघितलं आणि गप्प बसले. आणि बराच वेळ झाल्यानंतर त्याला कुणी बघा काही म्हणजे हात लावी ना, काय करणं. मग कुठं तरी चर्चा ना, मग मी उचललं ना हातात दिलं, अरे हे ओरिजिनल आहे काय, परत म्हणतात. म्हणजे सगळ्याचा समज झाला की हे सगळं डुप्लिकेट आणून ठेवले आपल्या समोर, म्हणजे तयार करून आणून ठेवले. एवढं त्यांच्या प्रतिक्रिया मजेशीर झालेल्या त्या, कारण ते एवढं चांगलं असू शकतं का नॅचरल सुद्धा, असं त्यांना ते म्हणायला लागले. तर कारण त्याची साईज, ग्लेजिंग, त्याची स्टाईल आहे ती प्रचंड चांगली. मी मागाशी फोटोत मी बघितलं. मग ते पाहिल्यानंतर ते माणसाला वाटतं की हे खरंच काहीतरी विशेष आहे. तर त्याच्यामुळे हे गाजलं आणि सगळ्या देशभर परदेशात हे गाजलेलं आहे. उद्या ह्या सीताफळ शेतीचं भविष्य, या सीताफळ शेतीला फळांचा दर्जा देणारे त्या शेतीचे निर्माते डॉक्टर नवनाथ मल्हारी कसपटे कसं बघतायत, कसं असणार आहे ह्या फळ शेतीचं, सीताफळाचं भविष्य? आता तसे माझ्याकडं ती 3000 व्हरायटी काढलेल्या आहेत, आता सांगितलं, आणि ते सिलेक्शन त्याचं चालू आहे. तर पुढं चालून माझी खात्री आहे 12 महिने तुम्हाला सीताफळ खायला भेटेल. बरं. वर्षातले 12 महिने ही सीताफळ तुम्हाला मार्केटमध्ये फ्रेश खायला भेटेल, अशा व्हरायटी माझ्याकडे काढायला चालू आहे. आणि ते मला बरंचसं यश आलेलं आहे त्याच्यातलं. हां, तर शेतकऱ्याला त्या दृष्टीनं अतिशय चांगला पैसा देणारा आणि त्या मानानं कमीत कमी खतं औषधं वापरलेलं असं एक फळ आहे. आणि धुमळवाडीला ते फळाचं गाव म्हणून जे घोषित केलं, तिथं 80% आपल्या सीताफळाचीच लागवड आहे. 15-20% मग तुमचं अंजीर आहे, कोणाचं तरी थोडं आहे अगदी. ते म्हणत होते सीताफळाचं गाव म्हणून घोषित करा, पण ते तसं नाही म्हणले, तसं नको म्हणले, त्यापेक्षा फळाचं गाव म्हणून घोषित केलं. तर हे आपल्या महाराष्ट्रातलं देशातलं पहिलं गाव आहे फळाचं गाव म्हणून त्यांनी ओळखलं. 80% तुमची व्हरायटी आहे, तुमच्यातनं नेलेली रोप आहे? नाही, आम्ही 80% नाही, 100% माझीच व्हरायटी आहे. पण फळामध्ये जी काही बाग आहे त्याच्यामध्ये 80% लागवड आपल्या सीताफळाची आहे. 15-20% मग तुमचं बाकीचे इतर बाग आहे त्या. तर वर्षभर हे सीताफळासारखं पीक आम्हाला खायला मिळणार आहे, शेतकऱ्याला त्यातून उत्पन्न घेता येणार आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर मी म्हणालो तसं माझ्या हातात हे त्यांचे 2 पॉम्पलेट इथे होते, मी आपली उचलून घेतली, कारण मला ही नावं म्हणता येत नव्हती. NMK1 गोल्डन आणि बरीच सीताफळांची नावं, बरेच पुरस्कार, बरेच पेटंट त्यांच्या नावावर आहेत. आणि अतिशय या सीताफळ शेतीला माणसात आणलेलं जर कोण नाव असेल तर ते म्हणजे डॉक्टर नानांचं नाव आहे. आणि नानांनी या सीताफळ शेतीमध्ये अगदी सुरुवातीपासून संघर्ष केला आहे, पेटंट मिळवण्यापासून ते अगदी मग ह्या व्हरायटीमध्ये जवळपास नाना म्हणतात की विश्वास ठेवणं सुद्धा कठीण आहे. नाना, मला सुद्धा विश्वास ठेवताना असं वाटत होतं की 3000 वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हरायट्या कशा असतात, पण ते लिटरली ॲक्च्युली ते सगळं काम त्यांच्या इथे नर्सरीमध्ये खाली चालतं आहे. मी बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये या सीताफळ शेतीमध्ये योगदान असलेलं. नवे महाराष्ट्रभरात ही सीताफळ शेतीच अख्खी ज्या माणसानं उभा केली, त्या नवनाथ नानांशी आपण बोललो. खरं तर नानांचं मगाशी आम्ही फिरत असल्यापासून कुठंही तो आविर्भाव नानांच्या चेहऱ्यावर नव्हता की मी सीताफळ शेतीचा निर्माता. अतिशय साधा, अतिशय सभ्य आणि अतिशय माहितीशीर असलेला माणूस, ज्यांनी मला अगदी हाताला धरून इकडे दाखवलं. अगदी नाना, तुम्ही ते 1 वर्षाचं झाडसुद्धा मला बोलायचं, जर त्याबद्दल थोडं रिपीट सांगा. ते वर्षाचं झाड फळ देते ते, म्हणजे मी आमच्या लोकांना बरं वाटतं. नाही, काय झालं, आता तुमचं 4 वर्षाचं 5 वर्षाचं झाड असतं तेवढं 1 वर्षात केलं आपण. त्याच्या
काही गोष्टी पाईपमध्ये आहेत, कारण त्याचं निष्कर्ष क्लिअर नाहीत आणखी. म्हणजे गॅरंटेड आम्हाला बोलता येणार नाही. काही गोष्टी अगोदर बोलणं जरा थोडं चुकतंय, म्हणून मी काही त्याच्याबद्दल जास्त काय बोलणार नाही. पण तशा काही व्हरायटी व्हिग्रस व्हरायटी आहेत त्या, आणि त्याला आम्ही तशा पद्धतीनं खताचे डोसेस वगैरे देऊन त्याला वाढवून घेतलेलं आहे. तर ते क्लिअर, आणि मी असं माध्यमाच्या ह्याच्यावर पाईपमध्ये असल्यामुळे मी लगेच बोलणार नाही त्या विषयावर. हां, निश्चित तुमची ती राखून ठेवतो मी सुद्धा ते पाईपमध्ये असणं. आणि खरं तर हे बघा, अशा पद्धतीचं काम सुरू आहे. म्हणजे एका बाजूला 3-3 हजार व्हरायटी आहेतच, पण दुसऱ्या बाजूला एका वर्षामध्ये तुम्हाला फळं खायला मिळणार आहे, एक तर वर्षभर मिळणार असं संशोधन सुरू आहे. त्यातनं वर्षामध्ये देणारी सुद्धा झाडं तिथं डेव्हलप करायला चालू आहेत. पण ती व्हरायटी अजून पाईपमध्ये, त्याच्यावर अजून बरेच कामं निष्कर्ष ते येणार आहे. हे सगळं असलं तरी एक साधारण त्यांच्या बोलण्यातनं तुमच्या लक्षात येईल की सीताफळ शेतीमध्ये प्रचंड असं काम त्या ठिकाणी नानांनी केले. वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हरायट्या डेव्हलप केलेत. व्हरायटीच्या संदर्भातली पेटंट मिळवलेला देशभरातला जगभरातला एकमेव माणूस आहे. जंगली असलेलं हे वाण कुठेही सीताफळ कसंही येतं. अगदी आपण घरी खाऊन टाकलेल्या बिया देखील, अगदी मला आठवते लहानपणी आमच्या नाहनीच्या कडं आणि पलीकडच्या साईडला थोडंसं आपलं जे कचरा वगैरे टाकतो अशा भागामध्ये कुठेही कसंही उगवून येणारं हे पीक त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणायचं, त्याला पेटंट द्यायचा, त्याला सरकार मान्यता द्यायची, त्याला शासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीची कामं करून घ्यायची, ते शेतकऱ्यामध्ये रुजवायचं, शेतकऱ्याला त्यातून कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न द्यायचं. असं चौफेर काम कोणी केलं असेल तर ते नानांनी केलं आहे. आणि या शेतीमध्ये असलेल्या अडचणीच्या संदर्भात देखील त्यांना खात्रीशीर माहिती आहे. दुर्दैवानं जसं बाजारामध्ये एखाद्याचं नाव होतं त्याचा बरोबर फायदा घेऊन इतर लोक देखील यामध्ये उतरत असतील, काम करत असतील. नानांचं म्हणणं देखील आहे की त्यांनी काम करायला हरकत नाही, परंतु हे काम करत असताना ते संशोधनाच्या अंडर काम होऊ द्या असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु बऱ्याच वेळा ते पाळलं जात नाही. पैसे कमवण्याचा लोभ असतो किंवा इतर कारणं असतात, आणि त्यातून देखील शेतकऱ्याची विनाकारांची फसगत होते. परंतु हे सगळं होत असताना इथला डाळिंबाचा शेतकरी वाचला पाहिजे, जगला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. सीताफळ शेती ही अनेक शेतींना पर्याय देता येते. त्यातून जर नीटनेटकं नियोजन केलं तर शेतकऱ्याला उत्पादन घेता येईल. ही माहिती नानांनी दिली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाना तुमच्यापर्यंत यायचं कारण म्हणजे मी मगाशी म्हणालो तसं मी सीताफळांच्या शेतकऱ्यांकडे त्या वेलशेटच्या प्रोडक्टच्या संदर्भामध्ये जातो, कारण ते सेटिंगचा प्रॉब्लेम सीताफळातला महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी ते वेलसेट नावाचं औषध निवडले, जे त्यांना आता चांगली सेटिंग करून देते. आणि मग बऱ्याच त्या शेतकऱ्यांकडे गेल्यावर बाबा वेलसेट ऐकलंच, पण ते वेलसेटसोबत एक सारखं नाव तुमचं येतं की व्हरायटी कोणाची तर तुमची आहे. आणि मग ते तुमच्यापर्यंत बी आलो पाहिजे मी, म्हणून खरं तर मी शोधत तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिला, एकतर इतकं मोठं काम करताय त्यासाठी पहिल्यांदा खूप शुभेच्छा हे मी आधीच म्हणलं होतं. आणि शेजारी बसताना सुद्धा दबाव होता, कारण जे शेतकरी सांगतात की कोटभराचं उत्पन्न ज्यांच्यामुळे घेतले आणि ज्यांच्या घरात ज्यांचे पोट आहेत त्यांच्या शेजारी बसून मला अशा पद्धतीनं मुलाखत घ्यायची संधी मिळणं हे माझ्यासाठी देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या या संपूर्ण संशोधनाच्या पाईपमध्ये असलेल्या नव्या व्हरायट्या अजून शेतकऱ्यापर्यंत पोहोचू द्या. आहे त्या व्हरायटीतून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा नफा होऊ द्या. तुमची नर्सरी देशभर नव्हे जगभर चांगल्या पद्धतीची रोपं पुरवते. त्यातही खूप चांगलं काम अजून येत्या काळामध्ये व्हावं आणि हे सीताफळ पीक सर्वसामान्यांचं पीक व्हावं. या पिकातून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा फायदा व्हावा, याच पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त करून तुमच्या येणारा काळ खरं तर जो संपूर्ण नर्सरीचा असेल, संशोधनाचा असेल, तो शेतकऱ्याला आणखी उज्ज्वल करेल अशा पद्धतीच्या अपेक्षा करून आजच्या मुलाखतीमध्ये थांबूया. कॅमेरामन मुकेश वाडेकरसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, बार्शी.